चला मंडळी, सुट्टी संपली आता. आता चाललो आपल्या काय ते म्हणतात मुंबईला. मंदुशीचा प्रवास इथला संपला. आता जायचं पोखरीला, पोखरून जायचं शिनवलीला, शिनवलीहून जायचं मंदुशीला, सॉरी मुंबईला. झाली मुंबई, झाली दिवाळी आपली. असं असतं बाबा नोकरीदार माणसाचं. सुट्ट्या आठवड्याभराच्या घ्यायच्या, संपवायच्या आणि मुंबईला जायचं. हे माणसाचं जीवन आहे. ही मायभूमी सोडायची, कर्मभूमी का जायचं. आता लय मजा केली. कामधंदा नाही, काय नाही काय नाही. आता पैसे संपले, चला आता कमवायला. आता डायरेक्ट कधी येतं काय माहित नाही. डायरेक्ट मे महिन्यात. वर्षातनं दोनदा गावाला येतं, आठवडाभर. ही आमची मंदुशी. माझं आवडतं गाव मंदुशी. श्री काळ भैरवनाथ प्रसन्न, जागृत देवस्थान. हा बोजा मुंबईला निघायचा, गाव सोडायचा. आता तर काय वाटत नाही ना. लहानपणी होतो ना, लय रडायला यायचं मुंबईला यायचं म्हणजे. आता काय आपण कधी पण येऊ शकतो, कधी पण जाऊ शकतो, त्यामुळं काय वाटत नाही. आता भाटयात्रा येतील. हात दुखायला लागले दोन्ही हातात. एका हातात पिशवी, खांद्यावर बॅग आणि एका हातात मोबाईल. श्री काळ भैरवनाथ आमचं मंदिर दिसतं तिथून. सगळ्यात जागृत देवस्थान. आमचा मामा खंडू मामा त्यांना सांगितले की बाबा तळघरपर्यंत सोडा आम्हाला. ते एका बोलले हा सोडतो. म्हणजे अशी गावची माणसं असतात दिलदार. नाद करती काय, यायला लागतं गावाला, असं दाखवायला लागतं. चला आता बाय.